काजू राजकुमारीजी नाही आल्या अजून. आओ नाना त्या हे बघा आल्याच. उप्स सॉरी. काय घेऊन आली रे? मी तस होतो ना, मला काय माहित. तुला काय माहिती असतं? Hello everyone. Finally, I found the solution. Madan, look at the list. Tomorrow, I want all these things at any cost. I'm really surprised. How you didn't think about this before? Anyway, forget about this. Tomorrow, get all these things done. If this work is not done, then you know me. ए अरे गोप्या, राजकुमारीला पटापटा बोलल्या. काय म्हणल्या? ते इकडल्या बाईले काम करतात ना, याची जाणीव झाली त्यांना. म्हणजे साधी गोष्ट आहे ना. काजू वहिनी शेतात गेल्या, नंतर येऊन स्वयंपाकाला वेळ लागल्या. त्यांना असं वाटतंय का समध्यांची कामं सोपी व्हायला पाहिजे ना. त्यासाठी मदनला काही वस्तू आणायला लावणार आहे. बाई बाईचं दुखणं बाईलाच कळतंय. मग तिची भाषा काही वेगळी असं ना. बरोबर बोलली पाहिजे तू आई. हा मग अरे आजवर एवढी राबले म्या, पण कधी कुणी विचार केला नाही मा. एवढ्या एवढ्या भाकरीचा तुकडा खाऊन दिस काढलेत म्या, पण कामाला कधी कमी पडले नाही म्या. आणि आज कुणीतरी आमचा विचार केलाय. ए यार जेवणावर काय रडू राहिली? गप ना भाऊ. Gopu, why Hai is crying? Because for the first time someone is thinking about them. Oh. That's nice. But it's my duty also, as I'm your ideal daughter-in-law now. Madan, read this list carefully, and tomorrow I'll wait for every item which is mentioned. लिस्ट व्यवस्थित वाच म्हणली. उद्याची उद्या तिला समजा वस्तू पाहिजे. आधीच खिसा रिकामा होत चाललाय. तिच्या मागणे का मिटता मिटना. कसं व्हायचं? गोप्या, हिचे 5,000 धरले ना
कमीत कमी 50,000 रुपये लागतील. 50,000? अरे एवढे कुठून आणायचे? लयच कुठं नाही राव. दुष्काळात 21वा महिना. 13 वाजतो रे. पैसे काय बने कळतंय मला. पैसे असे जर का जमा करत राहिलो ना, कर्जाचा डोंगर होईन जमा. 13वा घालावं लागन मग. अयो मग काय करायचं र? तेच कळना झालंय गोप्या. धुरपदाबाई? रुपादाबाई नको, ती आता बंद पडली तेच बरे. परत डोक्यात तिच्या आला ना, तिच्या माग लागन पैसे. अरे हा. मग दुसरं कोण आहे? बंटी. पंट्याकडे असते ना एवढे पैसे. हा, मग दुसरं कोण आहे? फुक थोडा आणखी. थंडीने तोल पण उघड ना हो. हा गोड बोलून माझ्याकडूनच काम करून घे. तोंड उघड ना. हॅलो बंटी शेठ. हा मदनराव बोला. हा बंटी, काय तब्येत खराब आहे काय? कोणाची? तुमची बंटी शेठ. हा एकदम धिंगाणा. पण तू काय राव जाहिरात झाली मित्राला विसरणार हो तू? नाही बंटी, तुला कसा इसरण. मला जाऊ दे. राजकुमारने तुझी आठवण काढली होती आता. हा राजकुमारीजीने आठवण काढली? अयो येऊ का मग? अरे नाही, आता झोपायचं टाइम आहे ना. हा बर बर बर. काय चाललंय? काय नाही रे, जाळ करतोय. जा. हा ना राव, काकडून मरायची वेळ आली रे. बर जाऊ दे, तू कस काय आठवण काढली? काही नाही, तुला तर माहितीच आहे ते फॉरेन करन्सीचा प्रॉब्लेम आहे. अजून सुटला नाही करते? नाही ना, तुला तर माहिती आहे राजकुमारीनं कसं राहायला लागतं, चांगलं चुंगलं खायला लागतं, त्याशिवाय जमत नाही. आणि मग राजकुमारजी इत्यान? तेच ना. उद्या त्यांच्यासाठी काही वस्तू आणायच्या होत्या. वस्तू आणायच्या म्हटल्यानंतर पैसे तर लागणारच. वस्तूला तर पैसे लागणारच ना. हा, मग राजकुमारी म्हटल्या की बंटी शेठ कडनं घ्या, त्यांना काय कमी आहे. आणि त्यांच्यासारखा दिलदार माणूस जगात सापडणार नाही. अयो अशा बोलल्या राजकुमारीजी? हा, राजकुमारीजीने आठवण काढली. अरे मग सांग ना किती पैसे पाहिजे, लगेच देतो. 50,000 लागतात फक्त. हा हो एवढे? बघ, म्हणजे तुला नसतील जमत तर मग राहुलला सांगतो. ठेवू का? हॅलो 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 ऐक ना मदन. बोल 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 बंटी. अरे मम्मीला विचारलं असतं पैशासाठी, पण पहिले द्यायचे राहिलेत ना रे. हा बघ, म्हणजे तुला जेवढे जमते तेवढे बघ. मग राजकुमारीने सांगू का बंटी शेठ देतात म्हणून? हा 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 सांगून ठेव राजकुमारजीला. हा ठीक आहे, ठेवू का? हा हा ठेव. धिंगाणा 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 धिंगाणा. राजकुमारीजीने आठवण काढली. नशीब या जगात बंटी शेठ जन्माला आलेत, नाहीतर आपलं लय अवघड झालं असतं. अरे पण त्याच्यानं 50,000 होती की ऍडजस्ट? अरे काळ जिभेच्या कायम नरकीच लावितो का रे? जाय झोप. No, Carol. क्या हुआ राजकुमारी जी? Will not work until the list of machines arrives. यांना काल कागद दिलता, त्याचं काही म्हणताय का? कागद? Harry, no. No. काय झालं राजकुमारीजी? काजू, अगं काय म्हणतात त्या? अहो तू राजकुमारींनी काल यांना जो कागद दिलता ना, तो कागद आल्या बिगर काम करू देणार नाही असं म्हणतायत वाटतं. बरोबर आहे ना मग. हा म्हणजे जवळ वस्तू येत नाही ना तर कामच करायचं नाही, म्हणजे वस्तू आलाच पाहिजे.
What? ते वस्तू नो कमिंग ना, मग कामच नो करिंग घरच्या बाया. अंगास हा पण पोटा पाण्याची सोय होईन ना. Breakfast? नाही नाश्ता, इटिंग बिटिंग. Yes, yes. Where is Madan? मदन इकडे गोईन. This way. हा. Okay. बाई काय भारी इंग्रजी हानरी राव तुम्ही. भावी झेडपी अध्यक्ष आहे राव, आपलं असंच असतंय. भाऊजी मी आलेच नाश्ता घेऊन. समजे म्हणून 4,000 रुपये भरलेत. बाकी बंटी देईन तेवढं देईन. 20,000 तर देईल ना बंटी. Madan? Are you still here? When will you go? अजून येतच आहे का? कधी जाणार आहे विचारते. चाललोय गोईंग. Look at the time. टाइम ये हा. भाई तुमच्यामुळं तर ही सगळी येळ आली. पै गोळा करू रिचू लागले. नंतर हायच हा भिकारी मदन, ह्या दारातून त्या दारात. What are you saying? काही नाही, चाललोय गोईंग. Today I want everything. हा सगळं पाहिजे म्हणे. ओके एस. Thank you. Gopu, am I really thinking like ideal daughter-in-law? येस. This is all because of Kajol. काय म्हणून गेले रे? आदर्श सोनेवानी विचार करायला लागली ना म्हणत. आणि हे समजा काजू वहिनीमुळे झाले म्हणे. हा, लग्नाची वाईफ आहेच तेवढी हुशार. आधी लग्न लावून दिलं, आता संसार कसा करायचे शिकवेन ती. इकडं नवरा चाललाय खड्ड्यात. चला सामान घेऊन येऊ, नाहीतर ती लॉईची बोंबलत आणि म्हणायची मदन आणलं आयटम. असं नको. चल बंटी शेड वाट बघत असन. हे काय रोजच आहे. किती जमले? 7.5 आहेत. फक्त 7.5? हा. मोगा मोजले तर 12 होते ना. शँटिंग मारायला माझ्या मोर. मोजा मग तुम्ही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 12 आहेत ना रे. ओ बंटी शेट, 2000ची 1 आणि 500चे 11 आहेत ना. हो राव, आई गॉगल घालून मोजले ना म्हणून घोटाळा झाला. हे गॉगलच खराब आहे. ओ बंटी शेट, फेकता कयाला, मी वापरतो ना. नाही वापर, पण ते घालून पैसे मोजू नको, नाही तर घोटाळा व्हायचा. हा चांगला दिसायला. हा फोटो काढ. फोटो माझा फोटो आलाय. येणार ना धिंगाणा. मदन, राजकुमारजी दुसऱ्या गाडीने यायला. त्या होमवर्क मध्ये बिझी आहेत. बिझी आहेत? हा असणारच ना, राजकुमारीजी आहेत त्या. बरं पैसे किती जमले? ते 7.5 आहेत. 7.5? हा आता वर खर्चाचे जपून ठेवले होते, एवढेच आहेत. मम्मीला नाही मागू शकत ना राव. बरं काय करायचं बघू. चला.
म्हणत्या अरे 3,000 राहिले का? मग काय घ्यायचं आणखी? वॉशिंग मशीन घ्यायची ना. घेऊ ना मग चल. 3,000 कशी येईन म्हणते? जास्त पैसे नाहीत राव माझ्याकडे आता. राजकुमारींना लागत होत राव, नाराज होत्या त्या. त्यांना म्हटलं होतं बंटी शेट असले ना की समधी झटक्यात काम होतील. त्यांच्यामुळे शँटिंग नाही मारू शकत कुणी. अयो अशा बोलल्या राजकुमारीजी? हा माझ्या घरी आहे ना मग. काय याच्या घरी? वॉशिंग मशीन आहे ना, नव्यासारखंच एकदम बुंगाट चलत आहे. अरे पण सरपंच बाई, ते घोटाळा होईल, पण आपण आहे ना गपचूप उचलून आणू नाही का चमन? हा परवा कांदे चोरले होते तसे. बाबा चोरले होते रे, मम्मीचं लक्ष नसताना उचलून आणले. मशीन बी तसंच आणू, चोरी करायची नाही. हा चोरी करायचीच नसती, चांगलं नसते ते. लक्ष नसताना फक्त उचलून आणायचं. बघ हा चल फोटो काढ. अरे दुर्पदा बाई येते, खूप आडवा करीन आपल्याला. बाबा वॉशिंग मशीन नाही नेलं ना, येडिंगची बायको उभा आडवा करीन. अरे काही चालायचं. चल. अय मदन, मला या आगीतून फुफाट्यात पडल्याने वाटू राहिले. गप राय रे काय जिबेच्या. लग्नाची बाई पण येडिंगची बायको दोघींनी पळता बाई कमी करून ठेवली आणि तू चाली तुझी जीप करवती वाणी करा करा करा. दुर्पदा बाईकडनं मशीन कशी आणायची त्याचा विचार कर. किक मार. कसला एवढा विचार करताय? हा कवर विचार करत राहणार रे. मी सांगते ना त्या गोष्टीचा काहीतरी विचार करा. हा काहीतरी पाऊल उचला. अरे मला घ्या की. हात दे हात दे हात दे हात दे. मला घ्या का चमनला आवाज देऊ? ए बाबा गप ना, हळू बोल. त्या चमण्याकडे 2 सामान दिलेली आहेत ना, चल ना ग तू ये. चल चल चल. उजवा हात मजबूत द्या. फक्त बंटा उलटा पाय, उलटा तो पाय टाक. हा पाय टाक फक्त इकडं. हा चल चल. हसलो गेलो. गावातल्या लोकांचे कंप्लेंट येऊन राहिले ना माझ्याकडं. आता परवाच ते टिप्पूच्या घरचं फ्रीज चोरीला गेला. हा अहो आता गावात चोरी होत असेल तर तुम्हाला तर सांगावं लागेलच ना. नाही तुमचं काम काय का बा समजा मिटवून. हीच आहे ही. मग हेच आहे. कलर कसा आहे? अरे बंट्या बर ठीक आहे चल. नाही उद्या आमच्या घरात चोरी तर आमच्या घरी चोरी झाली तर तिकडे येऊन राडा घालायची येळ येऊ देऊ नका आमच्यावर. नाहीतर तुम्हाला तर माहितच आहे समजा आमच्या हातात आहे. समजा आमच्या हातातच आहे.